आताच ह्या केमिकल कंपनीमध्ये मोठी आग लागली आहे, त्याविषयी काय सांगाल ना? माझं नवशा पसाळे आणि माझी नगरसेवक पण आहे मी. इथंची पोरवाला भीते आमच्या, परत चारी बाजूला केमिकल कंपनी आहेत. परत आमदार आणि खासदार याही नक्कीच डिसिजन घ्यावा. हे गावाचा आमच्या या आजूबाजूला केमिकल विश्वास कंपनी आहे, तिला पण आमच्यापासून लय आम्हाला धोका विश्वास केमिकलला. तर या कंपनीत तुरंत बंद करून काय तर दुसऱ्या कंपनीच्या जागेवर करा. आमची पोरा बाळा आहेत बारीक, तर आम्हाला प्रत्येक रात्री बेरात्री पळायला लागतं कंपनी. अशी 3 घटना एमआयडीसीला आम्ही पेपर पण आम्ही अलर्ट सगळं केलेलं आहे. काय प्रयत्न असणार ह्या आता घडलेल्या घटनेनंतरचे? घडलेली घटना मॅडम मी सांगतो मी एवढाच का या केमिकलच्या कंपन्या आहेत चारी बाजूला हटवावा, तरच आमचा इथंची हे होईल, आमचा मुलाबालांना सुख भेटेल. या श्री गणेश केमिकलला अगोदरही गावातल्या नकार दिलेला की जेणेकरून गावाला धोका नको व्हायला म्हणून. एवढे अशा कंपन्या आहेत की केमिकलच्या कंपन्या आहेत गावाच्या कडेला बाजूला, तेवढ्या उठवण्यात याव्या आमची विनंती आहे एमआयडीसी ऑफिसला. कारण की आम्ही जे गावकरी आहेत सगळे जीव असं मुठीत धरून पळायला लागतं रात्रीच्या बेरात्री. आता पाठीमागे एक वेळा इकडं केमिकल कंपनीला आग लागलेली रात्रीचे 12-2 वाजेपर्यंत लोक पळालेले रस्त्याला. कोणाच्या भरवशावर इथं जिवंत राहायचं? म्हणजे लहान लहान बारीक बारीक 2-2, 3-3 महिन्याची मुलं घेऊन रस्त्याने पळायला लागतं. तर सरकार आणि इथल्या नगराध्यक्ष जे आहेत त्यांना आमची एवढीच विनंती आहे की ज्या केमिकलच्या कंपन्या आहेत सगळ्या हटवण्यात याव्या, बंद करण्यात याव्या, दुसरीकडे शिफ्ट करा. आमचं हरकत त्याच्यावरतीच आहे. कारण की आम्हाला रात्री बेरात्री असं झालं तर झोपेतच मरून जातील लोक, काय कोणाला माहित पडणार आहे? कोणालाच माहित पडणार आहे. आता हे दिवसा झाले म्हणून लोक पळाली तरी जीव आपला मुठीत धरून काही पेपर डॉक्युमेंट घेऊन. जर जळालं तर ते पेपर कोण देणार आहे? कोण आम्हाला मदत करायला पण कोणी उभं राहत नाही शेवटी. आता इथं 2 रूम जळालेत, घरं जळाली असती तर कोण आम्हाला आमच्यासाठी उभा राहिला असता? कोणच उभा राहिला नसता. कोणाच्या रूम जळायला ते आहेत का इकडे? आता ते सध्या नाही, ते बाहेरचे आहेत. ते काय सांगाल? आम्हाला कंपनी केमिकलचा नाश पाहिजे. पोरा बाळा कोण जेवण पळायची. आता आम्ही दुसरे घरीच नव्हतो, आमची पोरा सगळं पळा रोडवर. त्या कुणा गावच्या एवढ्या गाड्या फिरत्या रोडला. या कंपन्या उठवायला पाहिजे सरकारने, आणि दुसऱ्या कुठल्या तरी कंपन्या त्या जागेवर चॉकलेट वगैरे किंवा बिस्किट या कंपन्या लागल्या पाहिजे. आग नक्की कशी लागली ह्याबद्दल तुम्हाला काही माहिती ते माहिती नाही आम्हाला. हा एक गाव झाला किंवा अजून एक दुसरा बाजूवाला गाव. आज चाऱ्या बाजूने जर एमआयडीसी जर असं केमिकल कंपन्या उभ्या केल्या तर मग लोकही जाणार कुठे? मग त्यासाठी काहीतरी सरकारने पर्याय काढून केमिकल कंपन्या एक साईडला जिथे काही अपघात झाला तरी पण काय फरक पडत नाही अशा ठिकाणी नेऊन ठेवल्या तर काही हरकत नाही. पण असा गावाला कुठं कुठं पळणार? आज पोरं इकडे पळणार, आई वडील इकडे पळणार, त्याला कोण शोधणार? मग एखादा असं बॉम्बासारखे गोळे उडतात वर, तो कोणाच्या डोक्यावर पडला तर याचा जबाबदार कोण आहे? सरकार तर वर हात करणार आणि मालक पण वर हात करणार. आई वडील कामावर जाणार 8 घंटे 12 घंटे, लहान मुलं घरी असतात आणि बेरात्री रात्री असं होणार तर त्याचा जबाबदार कोण राहणार का? तेव्हा एमआयडीसी कोण येणार नाही. आणि कोणी काही कोणाच्या याच्यावर घाललेलं प्रत्येक पोटासाठी फिरतो, वनवन करतो आणि नाही केलं तर एमआयडीसी काही खायला घालायला देणार नाही की बाबा तुमचं गाव आहे म्हणून. आणि उद्या काय झालं तर काही भरपाई देणार आहेत काय लोक? कोणी कोणाला विचारत नाही.